वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे। या सुनावणी दरम्यान सरकारने न्यायालयाला आश्वासन दिलं की केंद्रीय वक्फ परिषद आणि वक्फ बोर्डात गैर मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती केली जाणार नाही, तसेच सध्याच्या वक्फ मालमत्तेवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असंही सरकारने म्हटलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारचा स्थगिती आदेश दिलेला नाही। या प्रकरणावर सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। आता या प्रकरणी पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे। केंद्र सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला आव्हान दिलं की वक्फ दुरुस्ती कायदा 2025 मधील काही तरतुदी सध्या लागू केल्या जाणार नाहीत। कायद्यातील तरतुदीवर स्थगिती देण्यास केंद्र सरकारने विरोध केला आहे। याबाबत अद्याप सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय घेतलेला नाही। आम्ही लोकांना उत्तरदायी आहोत, गावच्या गावं वक्फने घेतले आहे, आम्हाला 1 आठवड्याचा अवधी द्या अशी मागणी केंद्र सरकारने न्यायालयात केली आहे। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सरकारचं म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी घेतला आहे। पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे।